काय खऱ्याला किंमत आहे हो. खऱ्याला गोळी, खोट्याला पुरणपोळी, खरं खाता गटकाळी, गरीबाची फाटली झुळी, उसळला ना टोळी. मोठ्याच्या घरात पोत्या पोत्यानी पडली साखर, गरीबाला मिळाना भाकर. शेतकरी राजा असून मी झाला नौकर. सध्या असंच आहे ना, तरुण मुलांना आईबाप नको वाटत आहेत. कलियुगामध्ये रागोला मिळाली महिना महिना त्याच्या ध्यानातूनच जाईना, नका का ध्यानातून जाईना, पण आईबापाची नको ना करू जाईना. आईबापाला लावतो कामाला, सासूला नेतो चारे धामाला, कधी आनंद होईल प्रभू रामाला. विठ्ठल काय करायला किंमत आहे. जपानमध्ये चोर पकडा मशीन आलं, एका तासात 500 चोर सापडलं. चोर पकडा मशीन अमेरिकेत नेलं, एका तासात 2000 चोर सापडलं. चोर पकडा मशीन भारतात आणलं, अर्ध्या तासात मशीनच चोरीला गेलं. धुंद झाला तुझा दरबार. हे असले 10 मिनिटं टीव्ही बघा, दिवसभर करमत नाही. काय त्या टीव्हीला चांगलंय, धराधरी वडावडी आपटापली उचला उचली पळापळी भुकाभुकी ह्याची आली त्याचे गेले. हेव वाकला हेव गेला ना आला, हेव कानला, नुसता धिंगाणाच. सकारात्मक काय आहे, सगळे निगेटिव्हच आहे. सकारात्मक एकच आहे, वारकरी संप्रदाय. विठ्ठल असा अधर्म वाढला की देव अवतार घेतो. श्रावण महिना कृष्ण पक्ष अष्टमी तिथी रात्री 12चा प्रसंग, देवानं अवतार घेतला. गोपाल कृष्ण भगवान की जय. नंदाच्या घराला मजने हे गोकुळाला, गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे, गोकुळामध्ये आनंद. गवळण सांगती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. हळूहळू देव मोठे झाले, गोपाळ एकत्र केले. गोपाळानं सांगितलं, याल तरी या रे लागे, अवघे माझ्या मागे मागे. संघटन, ज्याच्या जीवनामध्ये संघटन आहे त्याच्या जीवनामध्ये क्रांती आहे. आणि गोपाळांनीही मान्य केले की तुझी संगती झाली आमोची निश्चिती. पाला खाणारी वानरं होती, रामाची संगत केली, त्यांच्याशिवाय रामायण पूर्ण होत नाही. सामान्य घरचे गोपाळ होते, कृष्णाची संगत केली, त्यांचं नाव घेतल्याशिवाय काल्याचं कीर्तन पूर्ण होत नाही. दऱ्याखोऱ्यामध्ये राहणारे मावळे होते, पण छत्रपतीची संगत केली, त्यांचं नाव घेतल्याशिवाय इतिहास पूर्ण होत नाही. तुम्ही कोण आहात हे महत्वाचं नाही, तुम्ही कुणाच्या संगतीत हे महत्वाचं आहे. आणि शिवाजी महाराजांनी जातीपातीचं राजकारण कधी केलं नाही. त्यांचा लढा कोणत्या जातीविरुद्ध कोणत्या धर्माविरुद्ध नव्हता, अन्यायाविरुद्ध अत्याचाराच्या विरुद्ध होता. स्वराज्याची निर्मिती करताना राजाने कधी विचार केला जाती आणि पातीचा. मावळ्याच्या तलवारी पुढे नखराच नव्हता होता 7.5चा. लढायला जाताना मावळ्याने कधी विचार केला दिवस सण रातीचा, कारण अभिमान होता या मावळ्यांना या महाराष्ट्राच्या मातीचा. आणि या मातीचा अभिमान असणारे आपण माणसे कसे घडलेत राजे. माझी जाबुने माझी जाबुने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. आवाज आवाज, टाळी 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 वाजवा, आवाज. जय हो दिली दादा. वा वा, चौकदार चौकदार बघा एकदा. जिथं आनंदाने नांदत होती प्रजा रे ना, आनंदाने नांदत होती प्रजा. पूर्ण समाज म्हणत होता जनता राजा. पूर्ण समाजाला वंदना राजा. सर्व जाती धर्म केला गाजा बाजा. सर्व जाती धर्म केला गाजा बाजा. माझी जाऊने जाऊने जिजाऊने 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 सुंदर शिवाजी राजा. जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. सुंदर शिवाजी राजा. शून्यातनं स्वराज्य निर्माण केलं, तलवारीस ना भवानी. आणि जिनं तलवार दिली ती सुद्धा साक्षात तुळजा भवानी. कशी होती तलवार. चमके शिवबाची तलवार. चमके शिवबाची तलवार. चमके शिवाजी तलवार. टाळी वाजवा, टाळी वाजवा.
अशा वजनदार राष्ट्रातली आपण माणसं आहेत. त्यांचा आदर्श तरुण मुलाने घ्या. तरुणांनो, लढा रे लढा, व्यसनांना जमिनीत गाडा, कुविचार मनातून काढा, तुमच्याच अंगणात पडेल चांदण्यांचा सडा. तरुणांनो, लढा रे लढा, लढायला शिका. बापाची इष्टटू मजा करायची नाही, स्वतःच्या मनगटाची धमक जगाला दाखवायची. तेजस्वी आहे, तपस्वी आहे, तत्पर आहे, त्याला तरुण म्हणतात. लढायला शिका. आणि आदर्श कुणाचा घ्या? अहोरात्र सीमेवर तटस्थ खडा. कोण? सैनिक. ते उभेत म्हणून आपण बसतोय, ते जागेत म्हणून आपण झोपतोय. रात्रंजे डोळ्यामध्ये तेल घालून भारत मातेच्या सीमा त्यांनी शाबूत ठेवलेल्या आहेत म्हणून इकडे कीर्तन सोहळे करतो. त्या आर्मीतल्या जवानांच्या नावाने एकदा जोरदार टाळ्या वाजवा सगळ्या. ही त्यांची कृपा आहे. आणि आर्मीत लेकरं कुणाचीत? तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्याची, शेतकऱ्याचे, कष्टकऱ्याचे, वारकऱ्याचे, गोरगरिबाचे, मोठ्याचे नाहीत. सर्वसामान्य माणसं देश घडवत असतात आणि मोठी माणसं देश बुडवत असतात. म्हणून लाल बहादूर शास्त्री नारा दिला, जय जवान जय किसान. शेतकरी आणि जवान दोन माणसं सुखी राहिली पाहिजे. शेतकऱ्याचा बी आता सध्या सगळं पटांगणच झालेलं आहे. निसर्गाचा मेळ नाही, सगळी परिस्थिती अवघड आहे, पण तरी खचत नाही. त्याला जवान म्हणतात. किसान, आणि किसानाचा पोरग जवान आहे. ते ऑपरेशन सिंदूरच्या वेळेस घडलेली घटना. खांदे जळगावचा एक जवान, दुपारी 12:30 वाजता लग्न झालं, 5 वाजता फोन आला वरून, लढायचं आहे, हजर राहा. 5 तास झालं होतं लग्नाला, बॅग भरली तो जवान निघाला. बायकोच्या डोळ्यात पाणी आलं, मालक मला सोडून निघाले का? जवानाने सांगितलं, रडू नको, तुझ्या अगोदर माझं लग्न या भारत देशाच्या मातीसोबत लागलेलं आहे. आधी देश आणि नंतर तोय देश वाचला तर तो वाचल. हे त्याग आहे त्यांच्या जीवनात. अहोरात्र सीमेवर तटस्थ खडा, शत्रूंच्या पाडी तो दाडा, त्या सैनिकांसमान आणण्याला भिडा. तरुणांनो, लढा रे लढा. आणि शेवटचा आदर्श माझ्या छत्रपतींचा, ज्यांच्या कर्तृत्वानं मुघलशाहीला गेला तडा, रयतेसाठी अखंड जीवाचा धरपडा, आणि ज्यांच्या पायानं पवित्र झाला रायगडाचा कडा. तरुणांनो, लढा रे लढा, लढायला शिका. आणि निर्व्यसनी जीवन जगा. माणसं बदलली पाहिजे. प्रबोधन शब्दातून होऊ शकतं, परिवर्तन कृतीतून होऊ शकतं. नुसते कीर्तन ऐकू नका, माणसात बदल झाला पाहिजे. सप्त्यात महाराज किती मोठे आणले ह्याला किंमत नाही. या 5 दिवसाच्या 6 दिवसाच्या सप्त्यामध्ये गावातल्या किती तरुण मुलांनी व्यसन कर्ज सोडून दिलं, हा खरा कीर्तन महोत्सव आहे.